लखुदेव वेधला ते नाम वाचे वसो ज्या रूपे भुलली पुरात तरली ते रूप ध्यानी वसो ज्या पादे मुनिनाग देव स्पर्शिला तो पाद भाळी ठसो ज्या हस्ते हरिमायिता हरविला तो हस्त माथा वसो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि त्याचबरोबर ही असलेली भागवत कथा आणि असं द्वय या कार्यक्रमाचं औचित्य साधून आज संपन्न होत असलेली धर्मसभा या प्रस्तुत धर्मसभेला कार्याध्यक्ष म्हणून लाभलेले कवीश्वर कुलाचार्य तत्स्मरणीय आचार्य प्रवर अमरावती निवासी श्री कारंजेकर बाबाजी, त्याचप्रमाणे आदरणीय परमपूजनीय माझ्यावर स्नेह करणारे असे आमचे फलटण निवासी आदरणीय आचार्य प्रवर श्री कापूस तांडेकर बाबाजी, आदरणीय आचार्य प्रवर ज्यांचा आपण भागवत ऐकत आहात असे आमचे धर्मस्वरूप आणि स्नेही असलेले आदरणीय परमपूजनीय आचार्य प्रभू महंत चिरडे बाबाजी, आचार्य प्रभू महंत तळेगावकर बाबा, आमच्या रणजीत मालेले महंत अनिराज बाबा, दहंडकर बाबा आणि या कार्यक्रमाचं संचालन करणारे सतीशदादा अमृते, आणखी या ठिकाणी तपस्विनी महिलांमध्ये प्रामुख्याने उपस्थित असलेल्या आदरणीय परमपूजनीय तपस्विनी विजयमावशी, आदरणीय परमपूजनीय श्री मंदाताई, आदरणीय परमपूजनीय श्री तपस्विनी अलकाताई, आणखी इथे सर्व आश्रमातील तपस्विनी, त्याचप्रमाणे मंडळी आणि या कार्यक्रमासाठी सुभाषरावजी पावळे, अरुण ठाकरे, पद्माताई भडांगे, आणखी प्रतिष्ठित संपूर्ण काही असतील आमंत्रित मंडळी आणि या गावातील सर्व भक्तगण, ग्रामस्थ मंडळी, वासनिक सद्भक्त, आज मी या ठिकाणी अध्यक्षीय भाषण म्हणून माझ्याकडे हा बाबांनी दिलेला एक प्रकारचा सेवेचा भाग आहे. मी या परिसरातीलच आहे आणि परिसरातूनच एक माझंही कर्तव्य आहे या गावाच्या हिशोबाने की येसुर्णा हे गाव हे माझ्यासाठी नवीन नाही. जरी मी आज या ठिकाणी आमचे कैवल्यवासी श्री गुरुवर्य बाबा अविद्यमान झाले आणि त्यानंतर माझा प्रथम या ठिकाणी येण्याचा योग आला आणि म्हणून या गावकरी मंडळींनी आणि बाबांच्या सांगण्यावरून मला या ठिकाणी सन्मानित केलं. वास्तविक पाहता मी नाही म्हणत होतो, सर्वजण या ठिकाणी आचार्य मंडळी उपस्थित असताना मला या ठिकाणी शोभायात्रा काढून माझा सन्मान केला. पण असो, तो एक उत्साह असतो आणि एक प्रकारची त्यांच्या मागे प्रेरणा आहे आणि म्हणून तो सन्मान माझा नसून ज्या गुरुजनांचं नाव बाबांनी आपल्याला सांगितलं, अमरावतीचे कैवल्यवासी मोठे बाबा, कैवल्यवासी माझे श्री गुरुजी, या श्री गुरुवर्यांची ही शिकवण आहे या गावाला. आणि म्हणून आज आपण भागवताच्या रूपानं परमेश्वराचे विचार ऐकतो आहोत. परमेश्वर हा अनेका परीने वेगवेगळ्या प्रकाराने लोक त्याला भजत पूजत असतात. स्वामी श्री चक्रधरांचं तत्वज्ञान असं सांगते की पुरुषाद्य मार्ग अनेक आहेत पण दैवाद्य मार्ग एक आहे. ज्या परमेश्वराने एक मार्ग सांगितलेला आहे म्हणजे एक परमेश्वर सांगितलेला आहे, तो सर्व जगच म्हणते एक परमेश्वर आहे. आपण एका परमेश्वराची उपासना करतो पण त्यावेळेला मात्र परमेश्वर ही संबोधना कोणाला द्यावी, परमेश्वराला परमेश्वरच म्हटलं गेलं पाहिजे, अशा प्रकारचं काही मानव संप्रदायाचं तत्वज्ञान आहे. जो काही तत्व जिज्ञासक असतो तो त्या तत्व जिज्ञासेच्या पोटी निश्चित त्या परमेश्वराला जाणण्याचा प्रयत्न करत असतो की परम ऐश्वर्य अखिला तो परमेश्वर, जया पडता कोणी श्रेष्ठ नाही आणि ही जगाची संभावना आहे. आपण आपल्या काही अज्ञानपणाच्या किंवा अन्यथा ज्ञानाच्या भावनेतून कदाकाळी कुठे सामर्थ्य काही थोडंसं जर बघितलं लगेच त्याला परमेश्वर म्हणायला सुरुवात करतो. कोणी काही आपलं सिद्धी सामर्थ्याचं थोडंसं कार्य केलं लगेच त्याला परमेश्वर म्हणतो. परंतु परमेश्वर ही संकल्पना स्वामी श्री चक्रधरांनी सांगितलेली आहे की ज्याच्या ठिकाणी खरोखर दया माया कृपा करुणा या गुणाचे कार्य वर्ततात असा तो परमेश्वर असतो. आणि म्हणून आज आपण भागवत कथा श्रीकृष्ण महाराजांच्या ऐकतो आहोत. लोक अनेका प्रकारे ज्या वेळेला श्रीकृष्ण महाराज मथुरेमधून गोकुळामधून मथुरेला जातात त्यावेळेला सुद्धा आमच्या एका कविकर्त्याने असं म्हटलेलं आहे की त्या श्रीकृष्णाला अनेक रूपाने अनेक प्रकाराने लोकांनी बघितलेलं आहे. रंगी उभा मुरारी सकळ पुरचरी देखिला तेथ, नारी कंदर्प काळ वैरी शुचिवत पितरी,
ईशशुरी समस्ती भक्ता स्वात्म प्रतीती नृपवर नृपती ज्ञानिया ज्ञानमूर्ती इतिनिती पौर जाणती भिन्ना. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकाराने परमेश्वराला लोक पाहणारे असतात. पण जो भक्त असतो तो म्हणतो माझा आत्मा आहे. ज्ञानी असतो तो ज्ञानियाची मूर्ती पाहतो. अशा प्रकारे असलेलं परमेश्वराचं कार्य की त्या परमेश्वराला भक्ताचा अभिमान असतो. आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधरांनी श्रीकृष्ण महाराजांविषयी असं म्हटलेलं आहे की एवढं महाभारतामध्ये घडलेलं सर्व काही असेल त्यामध्ये उद्धव आणि अर्जुन हे श्रीकृष्ण महाराजांचे प्रिय भक्त होते. जर उद्धवार्जुनाच्या केसाला जरी धक्का लागला असता, जर उद्धवार्जुनाचे शिर खाली पडते, एरिवाईचे ब्रह्मांड एरिवाई केले असते, इकडचं ब्रह्मांड तिकडं नेऊन आदळलं असतं. एवढी ताकद त्या परमेश्वरामध्ये आहे. पण भक्ताचा कैवारी परमेश्वर असतो, भक्त रक्षक असतो, भक्ताचं रक्षण करणारा असतो. आणि म्हणून तो परमेश्वर जीवाचा उद्धारक आहे. एवढं राज्य त्यांना हस्तांतरित करायला लावलं पांडवांना सगळं, आणि शेवटी सांगितलं की आता तुम्ही हिमालय पर्वतामध्ये जा आणि संन्यास धारण करून तुमचं भक्तिमय आचरण करा. शेवट मात्र त्यांना राज्य हस्तांतरित करायला लावून शेवटी हिमालयात संन्यास घेऊन पाठवलं. का संन्यासीन अधिगच्छति असं सांगितलंय की ते संन्यास घेतल्याशिवाय त्या ठिकाणी त्या कर्माला तुमच्या त्यागल्याशिवाय निष्काम कर्म तुम्हाला करता येत नाही. आणि म्हणून हे निष्काम कर्म म्हणजेच परमेश्वर धर्माचं आचरण आहे. तुम्ही तुमच्या गृहस्थाश्रम धर्मात आचरण करत असताना सुद्धा जेव्हा निष्कामपणे ईश्वराची देवपूजा कराल, स्मरण कराल, चिंतन कराल, पारायण कराल, आणि त्यावेळेला तो निष्काम धर्म तुमच्या जीवाच्या उद्धाराच्या उपयोगी येत असतो. संसारिक काळाचा तो वेगळा काळ आहे, तो ईश्वराच्या लेखी लागतो. म्हणजेच तो जीवात्म्याला उद्धार करणारा तो काळ असतो. आणि त्या संस्काराचं वातावरण जोपर्यंत आपल्या जीवनात आपल्याला मिळत नाही तोपर्यंत हे जीवन आपलं संस्कारित होत नाही. एका ठिकाणचा राजाचा संवाद आलेला आहे की एक राजा आहे, आपल्या प्रधानासोबत सर्व गावामध्ये फिरायला निघतो आणि निघाल्यानंतर तो सगळ्या लोकांच्या गल्लीतून जात असतो. मग एका ब्राह्मणाच्या ठिकाणी एका गल्लीमध्ये तो गेलेला आहे आणि त्या ठिकाणी एक पोपट बांधलेला आहे. तो पोपट गेल्या गेल्या त्या राजाचं स्वागत करतो. स्वस्तिश्री राजन, आपण या, आपलं स्वागत आहे. खूप चांगल्या प्रकारचं स्वागत तो पोपट करतो. रस्त्यात बांधलेला पोपट राजाला प्रसन्न वाटते. राजा तिथून पुढे जातो आणि मग तो शेवटच्या गल्लीत जातो. त्यावेळेला तो आणखी एक पोपट त्या ठिकाणी बांधलेला दिसतो. राजा तिथे समोर जातो घराच्या आणि तो शिव्या द्यायला सुरुवात करतो. आणि मग तो शिव्या ऐकून राजा संतप्त होतो आणि राजा राजनगरात निघून जातो. राजसभा बोलवतो. तो सांगतो की त्या पोपटाला आणि त्याच्या मालकाला दोघांना बोलवा, त्यांना दोघांनाही शिक्षा पण करायचं आहे. आणि मग त्याला बोलवलं. त्या ठिकाणी राजसभा भरवली आणि मग विचारलं की तुझा पोपट अशा प्रकारची शिवीगाळ त्यांनी मला केलेली आहे आणि म्हणून तुम्हाला शिक्षा भोगावी लागणार आहे. हा पोपट, याला असा संस्कार कसा? तो ब्राह्मणाचा पोपट आहे, ताई तो पोपट आहे, पण तो असा बोलला. त्यांनी चांगलं स्वागत केलं आणि या पोपटाने शिव्या दिल्या. त्यावेळेला त्या पोपटानेच उत्तर दिलं, म्हणजे राजा त्या मालकाची आणि त्या ब्राह्मणाच्या मालकाची. ब्राह्मण जो आहे तो त्या पोपट्याला त्यांनी त्याचे संस्कार दिले. तो म्हणतो एकही माता एकही पिता एकही तोरवर बसत संगत गुण है ऐसा राजन बार बार क्यों पुसत. माझी आणि त्याची माता एकच आहे. आम्ही एकाच झाडावरती दोघं बसलेलो होतो. दोघांची आमची शिकारी एकानेच केलेली आहे. पण मी ब्राह्मणाकडे गेलो त्यामुळे मला ते संस्कार मिळाले. इकडे मी खटकाकडे आलो आणि म्हणून हे संस्कार मिळाले. अर्थात संस्काराने आपलं जीवन फुलत असते. तो संस्कार धर्माचा असतो, अध्यात्माचा असतो. जोपर्यंत हे संस्कार आपल्या जीवनात येणार नाही तोपर्यंत आपलं जीवन सुद्धा आनंदी होणार नाही. संसार हा सुखरूप आणि दुःखरूप असतो, पण आनंद जो असतो तो अध्यात्माचा असतो. तो अध्यात्माचा आनंद अनुभूत असतो, तो आपल्याला अनुभवावा लागतो. ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये तो आनंद येईल निश्चित आपलं जीवन हे बहरून जाणार आहे. एक थोडक्यात एक गोष्ट छोटीशी सांगतो. एक ब्राह्मण आणि एक शेतकरी अशा दोघांच्या दोन गायी आहेत. आता ब्राह्मणाची जी गाय असते ती नेहमीरित्या आपल्या खुट्यावरती बसून गवत खाते, परंतु शेतकऱ्याची गाय दररोज चरण्यासाठी शेतात जाते. मग एक दिवशी काय असते की ती शेतकऱ्याची गाय असते ती शटकन आपल्या खुट्याला झटका मारते आणि इकडे या ठिकाणी ब्राह्मणाच्या गाईला येऊन म्हणते, अगे तू काय बसली इथेच, माझ्या सोबत चल. आणि तू जर माझ्या सोबत आली तुला दररोज हिरवा हिरवा चारा मिळेल. इथे खुट्यावर काय म्हणे वाळलेला चारा खाती. मग ती म्हणे कसं करायचं, यायचं कसं, मी तर बांधले. असा झटका मारायचा, झटका मारला का लगेच दोर तुटेल, तू माझ्या सोबत चाल. ती तसा प्रयोग करते आणि निघते. शेतात दोघी चरायला जातात आणि मग ज्या शेतात चरायला जातात तो शेतकरी येतो. तो बघतो की आपल्या शेतात गायी चरताय. मग तो मोठी हातात काठी घेतो आणि
मारण्यासाठी म्हणून पळत येतो. आता ती शेतकऱ्याची गाय हुशार, तिला दररोजचं माहित असते पळून जावं लागते, ती पटकन पळून जाते. ब्राह्मणाची गाय तिला माहितच नाही पळावं लागते, तो येतो आणि खूप तिला मारतो आणि मग तो मालकाकडे घेऊन येतो. म्हणजे अशा प्रकारचं हे दुःख सुद्धा काही वेळेला संगतीने येत असते. म्हणून या कविकर्त्याने का म्हटलंय की कुसंग संग दोषेन एक रात्र प्रसंगेन काष्ट घंटा विटंबती. त्या गायीचा फक्त एकच रात्रीचा तिने सहवास केला, तिचं ऐकलं, ती तिच्या सोबत गेली आणि अशा प्रकारचा कुसंग घडल्यामुळं त्या ब्राह्मणाला वाटलं की ही गाय आता अशी राहत नाही. मोठं लाकडाचं जे असते लोळणं तिच्या गळ्यात बांधून दिलं, कायमस्वरूपी तिला ते दुःख भोगावं लागलं एका रात्रीच्या प्रसंगाने. अशा प्रकारे काही जीवनात आपल्या प्रसंग असतात, ते कायमस्वरूपी दुःखाला कारणीभूत होतात. आणि मग जिथे कुठे अध्यात्माचा ज्याने आपल्या हृदयामध्ये सहवास केलेला असतो तो निश्चितच त्याच्यात उपयोगी जाणारा असतो. असा हा भागवताचा सहवास असो वा धार्मिक मंदिराचा सहवास असो, साधू संतांच्या प्रबोधनाचा सहवास असो, तो महत्वाचा असतो. आज आपण या येसुर्ण्या गावामध्ये चांगल्या प्रकारचा हा उपक्रम राबवला, याबद्दल मलाही एक मनोमन आनंद होत आहे. आज ज्यांच्या माध्यमातून आपण हा कळशारोहण सोहळा, आमचे बाबा कवीश्वर कुलाचार्य श्री कारंजेकर बाबा, आमचं पूर्वीपासून कैवल्यवासी श्री कारंजेकर बाबा अमरावती आणि कैवल्यवासी माझे श्री गुरुजी, या दोघांचा अत्यंत स्नेह होतं. आणि ते स्नेह जोपासत असताना त्यांना सुद्धा अनेक प्रकारे कार्यक्रमाच्या माध्यमातून, मलाही कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्र ते कार्य जुळून आणावं लागत असायचे. मग आता पोथी प्रवचन सोहळे अनेक झालेले आहेत, त्यामुळे आमचं दोघांचं कार्य करण्याचं एक ठिकाणी बसून एका विचारानं कोणता कार्यक्रम कशा प्रकारचा नियोजनातून, मग ते स्वयंपाकघर असो, कुठली काही एखादं नियोजन असो, आणि त्यामुळे स्नेह एकमेकाशी जुळत गेलं. तो स्नेहाचा धागा आहे. आणि त्यांच्या माध्यमातून आज पंथाला फार एक प्रकारचा राजाश्रय प्राप्त झालाय. जसं सर्वज्ञ श्री चक्रधरांच्या काळात आमचे स्वामी वेरूळला होते त्यावेळेला दांडिया आळती एवढे मोठे मोठे लोक त्या पालखीत बसून दर्शनाला यायचे, राजे लोक दर्शन घ्यायला यायचे. रामदेव राजासारखा, महादेव राजा सुद्धा स्वामींच्या ठिकाणी वेधला आणि दर्शनाची अपेक्षा करतो. त्यानंतर आचार्यांच्या काळामध्ये भद्रकार कामाईसांसारखी असलेली, कामाईसा म्हणजे त्या असलेल्या नेऊर गावचे गदोनायक भंडारी त्यांची पत्नी, त्यानंतर रामदेव राजाची पत्नी भद्रकार कामाईसा आणि नेऊर गावचे त्यांची पत्नी म्हाळाईसा, अशा सारखे असलेले राजाश्री, अशा प्रकारे त्यांनी राजाश्रय देऊन त्यावेळेला धर्माला उत्तुंगत करण्याचं काम केलं. नंतर बिदरचा बादशाह, त्यांनी आमच्या या संप्रदायाला फार असं पालखी, डंका, मेणा वगैरे देऊन गौरवित केलं आणि कायमस्वरूपी इकडे तिकडे फिरण्यासाठी मुभा. त्यानंतर औरंगजेब बादशाहांसारखे मुस्लिम असलेले सुद्धा, त्यांनी सुद्धा एक माळवा संप्रदायाला सनद दिली की हे अशा प्रकारचे असलेले एक धार्मिक व्यक्तिमत्व आहेत, यांना कुठल्याही प्रकारचं तुम्ही कुठलाही त्रास न देता त्यांना एक धर्मासाठी मुभा या ठिकाणी महाराष्ट्रात त्याही काळात माळवा संप्रदायाला दिलेली होती. जिजिया कर लागू होता, तो जिजिया कर त्या ठिकाणी आमचा नष्ट केला होता. त्यावेळेला कुठल्याही प्रकारचा जिजिया कर त्यावेळेला माळवा संप्रदायाला नव्हता. आणि अशा प्रकारचा राजाश्रय प्राप्त करून देण्यासाठी हे एक पंथ परंपरा आहे. आणि त्याच माध्यमातून आजच्या वर्तमान स्थितीमध्ये आमचे असलेले श्री आजचे कवीश्वर कुलाचार्य कारंजेकर बाबाजी आज अद्वितीय काम असं ते आपल्या संप्रदायासाठी राजाश्रयाच्या माध्यमातून एक धार्मिक उंची पातळी आपल्या संप्रदायाला प्राप्त होण्यासाठी राजाश्रय हा फार महत्वाचा असतो. आणि तो विचार त्या वरच्या लेवलला पोहोचून एक स्वामी श्री चक्रधरांचं जे सगळ्यांसाठी केलेलं कार्य आहे, अखिल जीव मात्र असेल कुठल्या प्रकारचं, स्वामींनी अशा प्रकारे सगळ्यांना सांगितलं की तुम्ही चतुर्विध भूतग्रामाशी अभय द्या. हा स्वामी श्री चक्रधरांचा संदेश आहे की आज आपण जे काही हिंसा करतो, कुठल्या प्रकारचे अनेक प्रकारचे वाईट कर्म करतो, आणि जे काही 4 प्रकारच्या खाली, जारज, स्वेदज, अंडाज, उद्वीज, या चतुर्विध भूत खालीला तुम्ही अभय द्या. निष्कारण हिंसा करू नका. स्वामी श्री चक्रधर महाराज ज्यावेळेला अवसांनी त्या कुत्र्याला दगड मारला आणि स्वामींनी आमच्या श्रीमुख धरला, आणि मग स्वामी म्हणतात बाई आणि त्याच्यातही व्यापक म्हणजे आत्मत्व असलेलं परमेश्वराचा सगळं जीवाच्या ठिकाणी आत्मक भावे असा भाव आहे. तो सगळ्यांच्या जीवाच्या ठिकाणी जीव निमूळ झालेला आहे. आणि म्हणून तो परमेश्वर दयाळू जीवात्म्याविषयी आहे. त्या जीवात्म्याचा जो भाव आहे तो जाणणारा आहे. अशा परमेश्वर धर्माचं कार्य आज या ठिकाणी हे होत आहे. आज या ठिकाणी मंदिराचा कलश संपन्न झाला, माझ्या हाताने कलशारोहण केलेला आहे. याची पार्श्वभूमी बाबांनी सांगितली की कैवल्यवासी आमचे श्री गुरुजी रणाईचे येथील बाबा
यांनी याचं भूमिपूजन केलं आणि तो प्रसंग त्यांनी सांगितला. मी त्यावेळेला 13-14 वर्षाचा असेल. मी त्या भूमिपूजनाला हजर होतो. बाबांसोबत आमच्या मी रुद्धपूर्ण आलो. हे बाबा बाबांसोबत होते. आमच्याकडे त्यावेळेला गाडी नव्हती. आम्ही एसटीने रुद्धपूर्ण इथं आलो. तेही एसटीने इथं आले होते. फाट्यावरून पैदल आलो. जाताना फाट्यावर पैदल गेलो आणि परत आशेगावपर्यंत गेलो. रात्री दिवसभर मग आता संमेलन झालं. त्यांनी सांगितलं की इथं संमेलन झालं आणि त्या संमेलनामुळे दोघंही आनंदित. आणि मग दिवसभर प्रत्येकाच्या घरी जात 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 आम्हाला संध्याकाळ झाली. 8 वाजता आम्ही आशेगावला. पण आता एवढं स्नेह सुटलं आमच्या त्या दोघा बाबांचं काय सांगावं की अमरावतीला जायचं त्यांना, आम्हाला जायचं चांदूर बाजारला. अमरावतीला जाण्यासाठी 2-3 गाड्या आल्या. पण ते म्हणे बाबा पहिले तुमची चांदूरची गाडी आल्याशिवाय मी गाडीत बसत नाही. आणि मग जेव्हा आम्ही चांदूरच्या गाडीत बसलो मग नंतर आम्हाला त्यांनी गाडीत बसवलं. नंतर ते अमरावतीच्या गाडीत बसले आणि मग तो स्नेहाचा धागा शेवटपर्यंत त्यांनी दोघांनी जपला. अशा प्रकारचं हे भूमिपूजन आणि आज त्याचा कळशारोहण संपन्न झाला. खरोखर त्या द्वय अधिकरणाचं असलेलं प्रेम या मंदिराच्या रूपाने या ठिकाणी जागृत झालेलं आहे आणि आज आपण सर्वजण त्याला साक्षी आहोत. आणि या गावाला असलेली श्री वर्धनस्थ बिडकर कुळाची एक परंपरा आहे. कैवल्यवासी आमचे ओंकार वर्धनस्थ बाबा हे नेहमी या गावात वडनेर, कोल्हा आणि येसूरगा हे त्यांचे मुक्कामाचे ठिकाण. बैलगाडा आणि दमनी असायची. इथे ते गाडी थांबवायचे. मग या गावातील पडोळे, काळे परिवार सगळ्यांचा संबंध अनेक उद्देशही त्या काळात होते. असा अन्वय असलेला धागा या द्वय कुळाचा या ठिकाणी आहे. या निमित्ताने बाबांनी मला बोलून या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या सहवासाचा योग आला आणि म्हणून या येसूरण्या गावातील सर्वच मंडळीला मी या ठिकाणी माझ्या वतीने शुभेच्छा आणि शुभचिंतन धर्मकार्य आपल्या घडत राहो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. सर्वज्ञ श्री चक्रधर